मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची आता निविदा रद्द करण्यात आली आहे। 1400 कोटींची निविदा अखेर रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। मुंबई उच्च न्यायालयाने ही निविदा रद्द करण्याचा खरतर आदेश दिला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातली ही निविदा रद्द करण्यात आली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या छोट्या मोठ्या ज्या वस्त्या आहेत त्यातली स्वच्छता असेल, त्याचप्रमाणे झोपडपट्टीमधली स्वच्छता आणि शौचालयांची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना कामं जी आहेत ती दिली जातात। हे पुन्हा एकदा एक टेंडर जे आहे ते काढलेलं होतं, परंतु खाजगी ज्या संस्था आहेत त्यांना हे काम जे आहे ते आउटसोर्सिंग करून देण्यात येणार होतं आणि त्यामुळे जे महिला बचत गट असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांनी आक्षेप जो आहे तो या संपूर्ण टेंडरवरती घेतला होता। हे प्रकरण जे आहे ते कोर्टात गेलं होतं आणि त्यानंतर कोर्टाने आदेश आहेत जे आहे ते दिलेले आहेत आणि त्यानंतर मुंबई महापालिकेने 1400 कोटीचं हे टेंडर जे आहे ते रद्द केलेलं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत सुद्धा आपण जर पाहिलं तर वेगवेगळी कामं केली जात होती आणि त्यांच्या सूचनेनंतर अशा पद्धतीने हे टेंडर जे आहे ते काढलं गेलेलं होतं, परंतु आता मात्र कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मुंबई महापालिकेने हे टेंडर जे आहे ते रद्द केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 1400 कोटी रुपयाचं हे टेंडर होतं आणि कुठेतरी खाजगी संस्था